दौला मामा मारुती बाबा माझा लेख आहे ते त्याच्या मागे आम्ही आहे बाबा. कसं सांगते तसं कपडे मारुती आणि दौला मामा यांच्या मागे आम्ही आहे. इकडं फुलजयंती म्हणा, हसपेड म्हणा, सरगर म्हणा, येरडाव खवी जे सगळं माळावडी एक नंबर व्हायला पाहिजे. अजून नाना 7-8 वर्ष झालं तर मरण नव्हता, अजून नाव घेते ते. हा एक नंबर माणूस होते. नानाच इकडल्या भागासाठी काम 100% आहे हो, 100% म्हणजे 100% आहे. माझा समस्या आहेत. तुमचा सगळा समाज हा सगळा घड्याळाच्या समाज मागं आहे. हा घड्याळा रिक्षा मागा बर बर हाय. आमची समस्या आहे. हो. हा. तुपासाठी मुसरे खाणारी बी असते ती. पण आम्हाला ते तूप खायचं बी नाही आणि मुसरे बी खायचं नाही. अख्ख्या गावात खुलाला विचार मी कुठल्या बाजूला, आणि मला अजून पासून कुणी सांगायला नाही. फक्त तुम्ही तेवढे विचारा. मला विचारतच नाही. ते राष्ट्रवादीला माणूस आहे म्हणायचं, त्यांना माहिती आहे. मी एक आहे आणि आमच्या गावचं एक धनगराज पोरगा, आम्ही दोघंच. पण असं कट्टूर भारताला बालक्याचा उमेदवार. भरत बालिकाला तर भेटलेला जात नाही, भेटल्याशिवाय गळ्यात पडून रडलाय माझी भरत बालिका. आमचं विजन हे आहे की केंद्रातून राज्यातून येणारा प्रत्येक व्यवस्था, प्रत्येक जे सुविधा आहेत त्या गावातील प्रत्येक माणसापर्यंत पोहोचवायचं आहे आम्हाला. हे आमचं सगळ्यात पहिलं ध्येय. या ठिकाणी पहिलं विजन असणार आहे की आपली लोकशाहीमध्ये लोकशाही टिकवली पाहिजे. आणि दुसरं, या ठिकाणी अनेक प्रश्न आहेत. रस्त्याचे प्रश्न आहेत, पाण्याचे प्रश्न आहेत आणि स्वच्छता, हा अनेक प्रश्नावरती आम्हाला काम करायचं आहे. आणि गोरगरीब जनतेचे प्रश्न या ठिकाणी आम्हाला मार्गी लावायचे आहेत. सगळे नेते जरी गेलं तर पण त्यांनी नाही जाणार, जनता नाही गेलं त्यांच्या माग. जनतेने सगळ्या निवडून देणार. गच्च हे सगळे हे झाले. होय चांगलं चांगलं. जयश्री मॅडम उभा आहे, ते सगळं सर्व आम्ही सगळ्यांनी मिळून त्यांना सहकार्य करतो, त्यांच्या पाठीशी आहे. त्यांना आवडले म्हणजे लोक साथ त्यासाठी तर देत आहेत. त्यांनी भले तुम्ही म्हणता भालके गटाचे, आमच्या गाव भालके गटातून पहिल्यापासून लीड भरतच आहे. पण आम्ही भालके गटाला पण ते दिवस वेगळे गेले. भालकेंचे दिवस का ते नाना होते. नानांना आता पाठिंबा देण्यात किती दिवस पाठिंबा द्यायचा. शेवटी सत्तेपासून तो दूर गेलेला माणूस प्रगती करू शकत नाही ना. जिंकून काय करायचं, प्रगती करण्यासाठी सत्ताच पाहिजे हातात, तरच तुम्ही. ನಾವು ಮಾಡ್ತೇವೆ ಅಂದ್ರೆ ಮಾಡ್ತೇವೆ. ದೇವ್ರ ಜಗದ ಸತ್ಯಕ್ಕೆ ಸತ್ಯನೇ ಉಳ್ಕೋತದ ಹೋರಿ. गोरगरीबचे नाना हे सगळ्याला माना गोरगरीबचं काम केलंय, सगळं पाणी दिलंय, सगळं काय सही केलंय नाना. आम्ही नानाचं माग आहे. हा हा मागं लागलं. कामं केली ते. हे ही वेळेस चांगला आहे माणूस. हा सगळं हीच ओळखे करायचं आहे बघा साहेब. हा असं आहे. गावात वातावरण चांगलं आहे. गावातच 1-2-4 ह्यानं तर अगदी वातावरण अगदी चांगलं आहे आमचे नानाचं. हा चांगला आहे. काय ते नानाकडे होतं, पुन्हा पक्षात तिकडल्या पक्षात गेलं. काही जाऊ दे, आम्ही सोडत नाही नानाला. आमची पार्टी आहे की. हा आम्ही सोडत नाही. आणि आज फुलचंदी गावामध्ये सर्व नेते मलिदासाठी एका बाजूला गेलेले असताना, त्यांच्या स्वार्थासाठी एका बाजूला गेलेले असताना, गोरगरीब जनतेच्या आशीर्वादानं, गोरगरीब जनतेच्या जीवावरती त्यांच्या साथीने मी आज या ठिकाणी उभा आहे. नमस्कार, महाराष्ट्र माझामध्ये आपले स्वागत आहे. दर्शक हो, जिल्हा परिषद निवडणूक आता चांगलीच रंगात आलेली आहे. मंगळवेढ्याच्या फुलजंती गटातील निवडणूक तेवढीच चुरशीची बनलेली आहे. माने जयश्री महेश ज्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून लढत आहेत, तर त्यांचेच प्रतिस्पर्धी ह्या भाजपकडून लढत आहे. खरं तर ही निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची मानली जाणारी निवडणूक. सध्या या गटातील वातावरण कसं आहे हे पाहण्यासाठी, आपण जनतेच्या भावना समजून घेण्यासाठी आज आपण या ठिकाणी आलो. आपण पाहूया जनतेच्या भावना काय आहेत त्या. का ती पण कामं करतेच की नाही आम्हाला हे डोक्यात लई बसला, हे नको. हा हा कधी मग तुमच्या माग आहे आमची. हा भारत नानाला आम्ही सोडत नाही. हा असं आहे आमचं. भारत नानाचं काम होतं. हे काम 100% काम करत आहे. हा काय गोरगरिबांसाठी कसं होतं नाना. गोरगरीबचे नाना हे सगळ्याला माना गोरगरीबचं काम केलंय, सगळं पाणी दिलंय, सगळं काय सही केलंय नाना. आम्ही नानाचं माग आहे. हा हा मागं लागलं. कामं केली ते. हे ही वेळेस चांगला आहे माणूस. हा सगळं हीच ओळखे करायचं आहे बघा साहेब. हा
असं आहे. गावात वातावरण चांगलं आहे. गावातच एक 2-4 ह्यानं तर अगदी वातावरण अगदी चांगलं आहे. आमचे नानाचं बरं. हा चांगला आहे. हा. काय ते नानाकडे होतं पुन्हा पक्षात तिकडल्या पक्षात गेलं. काही जाऊ दे आम्ही सोडत नाही नानाला. आमची पार्टी आहे की हा आम्ही सोडत नाही. हा अजिबात तुम्हाला सोडत नाही आम्ही. असं आहे. नानाचा आशीर्वाद अजून हे हाय हाय नानाचा आशीर्वाद आहे म्हणून आता आमच्या मुलगाला तयार केलंय. हा असं केलंय सगळं. हाय. नमस्कार नमस्कार बोला की. काय हुलजंतीमध्ये कसं आहे जिल्हा परिषद पंचायत समितीचं वातावरण चालू झालेलं आहे. वातावरण तापायला लागलेलं आहे. आपला एवढा दौलामाने बर चांगला आहे. बर बर काय दौलत काय काम केली ती माणूस चांगला आहे बर आणि वेणे जाणं गाठ पडते आम्हाला उभं करून बोलते ते चांगला आहे ना. बर हा आणि आपलं पेटरी पण चांगलं आहे. बर बर हा चांगल्या पद्धतशीर आहे. काय तुमच्या गावाला उमेदवारी मिळाली कसं आहे. एक नंबर आहे. हा आपलं हुर्जित गाव नाही म्हणलं तर एक 100% दाम घेणार आहे. हो आणि शेवटी सगळं धनगर आहे, सगळं भावकी आहे, सगळं चांगलं आहे, पुजारी आहे आणि गावातला नेता चांगला आहे ना. त्यामुळं ठरवले माणसानं सगळं जनतेने बर 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 व्यवस्थित आहे. चांगलं आहे घड्याळाला वातावरण चांगलं आहे. हे घड्याळा रिक्षा एक नंबर यायला पाहिजे. काय ते काम ती आपलं काय गाठ नाही भेट नाही ती गाव आपलं काय ओळख नाही काय सगळं. पहिल्यापासून आम्ही काँग्रेस आहे ना. राष्ट्रवादी काँग्रेस पहिल्यापासून आहे आमचं. राष्ट्रवादी काँग्रेस. हा भारत नाना धरूनच आहे आम्ही. काय भारत नानाच कसं काम होतं इकडे अहो कामा म्हणजे त्यांचीच पाणी पितो आम्हाला अजून. बर बर हा एक नाही म्हणलं तर एक 35 गावाचं पाणी तिनेच पुरवठ केले. बर बर आणि दुसरं काय दुसरं नाव कशाला घ्यायचं आम्ही. नानांनी बऱ्याच दिवसाचा पाण्याचा प्रश्न पण सोडवला. चांगलं माणूस आहे ते. ते काय तर 7-8 वर्ष झालं मरून खर पण अजून नाव निघते ते बर बर तिकडे सगळीकडे. आणि दुसरं नाव काय घ्यायला कसं गरज आहे मला सांगा. नानाचा आशीर्वाद चांगला आहे. चांगलं आहे म्हणजे चांगलं म्हणजे एक नंबर आहे. कामं पण केली तिकडे बघा. एकदम भारी. काय एकंदरीत दौला मामाचं काम कसं आहे इकडे एकदम भारी. पण अनुभव आहे. हे चांगलं आहे. जुना माणसं आहे, जनता माणसं आहे, चांगल्या पद्धतशीर आहे त्यांनी. माणसात मिसळते का म्हणजे असं काम कसं आहे त्यांचं माणसात. हे चांगलं आहे. केव्हा बोलू तेव्हा हात करायला मस्त येते ते बोलते ते जाते ते कसं आहे वातावरण काय विचारतं ना. चांगलं आहे माणूस. काय समोरचा उमेदवार तुमच्या राष्ट्रवादीमध्ये होता बालक्यांचा कट्टर समर्थक होता ते तिकडे गेलाय. आमचं काय आमच्या भावकी जेल खात त्याला काहीतरी कमी पडले तरी गेले असेल त्याने. त्यांचं काय सांगतो आम्ही हाही घाट झालं कशाला पाहिजे. जनता आमच्या सोबत आहे म्हणते ते. जनता फुल आहे मला सपोर्ट आहे त्यांच्यामुळे उभारले आम्ही. ते सगळं नेते एककडे झालं तर आम्ही जनता गेलं नाही जनता आहे तसंच आहे अजून जनता जागावरच आहे. कसे बाय आम्हाला सांगा की कसे बाय आम्हाला हाय पद्धतशीर चांगले त्याची काळजी करू नका तुम्ही. उगा 9 तारखेला फटाकट हाय आमचंच बघा. नानाज पार्टीचं माणसांची फटाकट गुलाला हाय त्यांचं आहे. काय राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये अजित दादांचा काय ते शेवटी निसर्ग हो कसं सांगता येत नाही ते झालं आता. काय पण पक्षच काय पुढे काय होईल. हे 100% राष्ट्रवादी होणार. काय दादांच्या सहानुभूतीची लाट या श्रद्धांजली म्हणून या जिल्हा परिषद मध्ये दिसून येईल का. एकदम भारी म्हणजे एकदम भारी. तुम्ही घाबरू नका तुम्ही काळजी करू नका त्याला. इकडं फुलजंती म्हणा हसपेड म्हणा सरगर म्हणा येरडाव खवी ते सगळं माळावडी एक नंबर व्हायला पाहिजे. अजून नाना 7-8 वर्ष झालं तर मरून नव्हता अजून नाव घेते ते. हा एकदम भारी माणूस आहे ते. नानाच इकडल्या भागासाठी काम 100% आहे हो 100% म्हणजे 100% आहे. काय मग गावाचा कल कसा राहील इलेक्शन मध्ये. काय काळजी करू नका तुम्ही त्याची वेगळ्या बाजूला काय काळजी करू नका तुम्ही. एकदम चांगलं आहे ते. काय नाव आपलं. मी का विठ्ठल हापवडले यांच्या घरचे. काय एकंदरीत इलेक्शन चालू आहे राजकारण चालू आहे गावात कसं आहे आहे की बरं आहे. घड्याळ आणि रिक्षा भरभूत मताने निवडून येणार. कोण आहेत उमेदवार. उमेदवार महादेव पंडित कटरगे त्यांचं चिन्ह आहे रिक्षा आणि जयश्री माने आहे ते घड्याळ चिन्ह. काय इथले उमेदवार आहेत कसे आहेत उमेदवार. बरं आहेत चांगले ते गावकऱ्या सगळं काम करते ते. मग सगळ्यांना सहकार्य करते त्यांनी निवडून देतील. जनता सगळे पाठीमाग हाय म्हणते ते निवडून देतील ते सगळे गावकऱ्यांनी मिळून. जनता सगळे गावचे नेते मंडळी सगळे गेले तर जनता नाही जाणार. जनता राहणार ते राहणार. योग्य माणूस जिथं दिसते ते माणूस
जनता हे करणार. हा. घड्याळ आणि रिक्षा निवडून येणार, भरघोस मताने निवडून येणार. नेते जरी विरोधी पक्षात गेले तरी जनता जागेवर जाईल. जनता जागेवर, जनता नाही जाणार. काय करेल मग जनता आता ह्या इलेक्शन मध्ये? करतील भरघोस मताने निवडून आणतील. घड्याळ आणि रिक्षा. काय पेट्रोलियमचं काम कसं आहे ते गावात? चांगलं आहे. सर्वांचं काम निवडून आले तरी पण त्यांनी पहिल्यापासून ते हाय ते हाय वाढ वडिलापासून ते बाहेरच्या जनतेच हे करत आले ती तसंच ते करत चालले. हा. सगळं व्यवस्थित करत जाणार त्यांनी इथून पुढे पण. हा. म्हणजे आमच्या वडिलापासून वाढ वडिलापासून ती हाय तेच पक्ष बदलून त्यांनी जात नाहीत. सगळे नेते जरी गेलं तर पण त्यांनी नाही जाणार, जनता नाही गेलं त्यांच्या मागे. हा. जनतेने सगळ्या निवडून देणार. गच्च हे सगळे हे झाले. काय एकंदरीत जे दौलत बाबा आहेत किंवा भगीरथ हे सॉरी भारत नाना आहेत, भारत नानांचे ते कसं काम होय, करतात? भारत मामा पहिल्यापासून भारत मामाला आम्ही सोडलेलंच नाही, आता पण नाही सोडणार आम्ही. हा. भारत मामा एवढे भारत मामाचं नुसतं नाव जरी काढलं तर आम्हाला असं पोटातनं दुःख हे होतं. त्यांचं अजून पण हा, नाव राहिलेलं आहे अजून पण. होय. जनता असं नाव काढते ते भारत मानाचं, ते गेले तर पण त्यांचं नाव मागं राहिले. त्यांचा आशीर्वाद हा, भरपूर 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 आहे. पाणी आणलं नानांनी. होय होय, पाणी आणलं, परत सगळ्या महिलांसाठी म्हणजे दवाखान्याचं वगैरे सगळं हे करत होते ते. हा. काय दौला मामाचं काम कसं आहे? चांगलं आहे. होय, चांगलं आहे. दौलामामाचं त्यांची चांगलं सून आहे. उभा आहे. जयश्री मॅडम उभा आहे ते. सगळं सर्व आम्ही सगळ्यांनी मिळून त्यांना सहकार्य करतो, त्यांच्या पाठीशी आहे. काय एकंदरीत फुलजंती गटाचं कसं आहे वातावरण? त्याचं वातावरण सर पूर्ण बीजेपीमय आहे. कारण की दोन्ही उमेदवार आहेत ना एकदम जे जिल्हा परिषदेला उभारले दुधाळ शेठ त्यांचं सामाजिक कार्य हे आत्ताच नाही. 5 ते 6 वर्ष झालं त्यांनी ह्या भागात धडपडतात. त्यांना भले त्या गटातून उभारत आणि ह्या गटातून उभारते. त्यांनी आज बीजेपी मधून उभारलेत. त्यांनी ते विचारपूर्वक निर्णय घेतलाय. त्याच्या मागचा खूप मोठा उद्देश आहे. सामाजिक कार्य 5 ते 6 वर्ष जर त्यांनी स्वतःच्या खिशातून 2-3 कोटी खर्च केलेत तर मग जर ज्या म्हणजे लिडरशिप पक्षातून उभारलं, वरती सत्ता बीजेपी, खालची बीजेपीची सत्ता आणि ग्रामविकासचे सर्व कामं पालकमंत्री पद आणि ते डिपार्टमेंटकडे ते सगळी सत्ता त्यांचीच आहे. जर विरोधी पक्षात जाऊन मग जिंकून येऊन ते कामं करणार नाहीत ना, तरी पण नंतर पण त्यांची स्वतः खिशातला पैसा टाकायचा का? राहिला विषय. मग ज्या सत्तेतून जर उभारलं तर सत्तेतून जिंकून आलो तर कामं करायला लोकांची सोयीस्कर पडतात. लोकांची कामं होतात. रस्त्याचं असू दे, ग्रामपंचायत असू दे, बचत गटाची कामं असू दे, रस्ता, पाणी, इथले शेतकरी आणि कष्टकरी वर्गाचे खूप मोठे हाल आहेत ह्या भागातले. आमचा जो भाग आहे ना उलचिंदी गटात, ह्या भागात पाण्याचा एवढा मोठा प्रॉब्लेम आहे. भले ते म्हणतात अजून 2 वर्ष येईल, 3 वर्ष आमदार साहेब म्हणतात येईल पाणी. ते टप्प्याटप्प्यावरच काम असतात. लगेच आज खोदलं म्हणजे उद्या पाणी येत नाही. ते टप्प्याटप्प्याने पाणी येणारच आहे. पण आमच्या गटामध्ये एवढं शेतकऱ्यांचं हाल आहेत ना, प्यायला पाणी उन्हाळ्यात टँकरने घ्यायला लागतंय. हे अजून ना कुठल्या म्हणजे प्रशासकीय अधिकारी 5 वर्ष असल्यामुळे काही कामं झालेली नाहीत. तर हे अपेक्षा आहे की हे लोक आहेत, हे लिडरशिप खेळाडूवरतीचे आहेत, ह्यांचं विजन चांगलं आहे. पण राहायला फुलजंतीतल्या लोकांना की कुठेतरी एक भारत नाना पालखीचे कट्टर समर्थक होते, एकदम अचानक बीजेपी मध्ये गेले. लोकांना हे बीजेपीत गेलेलं आवडले. नाही लोकांना आवडलं की लोकांना आवडायचा विषयच काय, लोकांना आवडले म्हणजे लोक साथ त्यासाठी तर देत आहेत. त्यांनी भले तुम्ही म्हणता भालकेचे गटाचे, आमच्या गाव भालके गटातून पहिल्यापासून लीड भरतीच आहे. पण आम्ही भालके गटाला पण ते दिवस वेगळे गेले. भालकेंचे दिवस का ते नाना होते. नानांना आता पाठिंबा देण्यात किती दिवस पाठिंबा द्यायचा? शेवटी सत्तेपासून तो दूर गेलेला माणूस प्रगती करू शकत नाही ना. जिंकून काय करायचं? प्रगती करण्यासाठी सत्ताच पाहिजे हातात, तरच तुम्ही म्हणजे लोकांची प्रगती करणार आहे. आहे का अजून इथे? नानाचा करिश्मा नाही ह्या म्हणजे जिल्हा परिषदेत चालणार नाही साहेब. होतं जिल्हा आमदार केलाही चालला आमच्या गावात, पण आता नाही चालणार. कारण नानांचं करिश्मा प्रगती केली पाहिजे. 15 वर्षात नाना गेल्यानंतर जे सत्ता त्यांच्या हातात 5 म्हणजे पुढच्या 7-8 वर्षात नाहीये. प्रशासकीय 5-14 टोटल 10-12 वर्ष गेले. पण तिथून त्यांची सत्ता नाहीये. आणि सत्ता ज्याची आहे त्याचाच कलश चालणार, कारण तोच प्रगती करणार आहे. अवतारे साहेबांनी रोड म्हणू काही म्हणू त्यांची जी प्रगती चालली आहे ना ती खूप छान चालली आहे. राहायला आमचं अर्जुन शेठ मल्हार हे पंचायत समितीसाठी उभा आहेत आणि ते एक युवा नेतृत्व आहे. आपल्या वयाचे आहेत, युवा नेतृत्व आहे, खंबीर आहे, कणकर आहे, स्पष्ट वक्ता आहेत. जे ज्याला जिथं काय करायचं तर करायचं आहे, हे खरं हे करायचं आहे, हे करणं गरजेचं आहे. आणि असं नाही की ते मोठ्या लोकांसोबतच त्यांच्या गरीब दोस्त भरपूर आहेत. त्यांनी तळागाळातल्या लोकांना साथ देतात. पहिली त्यांचं मत ऐकून घेतात. त्यांच्या निवडी अडवणे त्याने आता सदस्य आहेत विद्यमान, तरी सत्तेवर नाहीत, विरोधी पक्षात आहेत, तरी त्यांनी त्यांच्याकडून जेवढं होतंय तेवढं आतापर्यंत तेवढी कामं केलेत. अशा जर
तुम्ही जर म्हणजे सदस्याला जर डावलून किंवा एखाद्या नेत्याला म्हणजे पुढं आता तो कार्यकर्ता नेता म्हणजे व्हायचं होईल, त्याला डावलून मतलबच नाही ना. कारण लोकांसाठी झटणाऱ्याला असे किलटवरतीचे खूप कमी आहेत. काळजी घेणारे, त्यांचे मत जाणणारे, त्यांच्या समस्या सोडवणारे असे गरजेचे आहे असं म्हणून आम्ही सर्व आमचं फाउंडेशन असो किंवा आमच्या मार्फत काही असो, हे आम्ही एक आमचा ग्रुप आहे 50 मुलांचा. 50 मुलांनी सगळं त्यांना सपोर्ट केलंय. आमचं पुण्यश्लोक फाउंडेशन आहे म्हणून आहे. पुण्यश्लोक फाउंडेशन आमचं सर्व सामाजिक कार्याचं आहे. आम्ही बऱ्याच दत्तक मुलांना म्हणजे त्यांच्या शाळेचं, त्यांच्या शिक्षणाचा खर्च घेतो. त्यांच्या शिक्षणाचा खर्च घेतो. बऱ्याच जण महिलांना काय तर आर्थिक पाठबळ पाहिजे असेल तर ते करतो. परत सगळ्या शाळेमध्ये मुलांना दत्तक म्हणजे 10वीच्या मुलांना मार्गदर्शन आता केलंय आणि बरेच म्हणजे आमच्या वृद्धाश्रम असतील, अनाथाश्रम असतील, ह्यांना भेट देऊन त्यांच्या काय अडचणी असतील त्या आम्ही दरवर्षी प्रत्येकानं सॉल्व्ह करतो. हे सामाजिक कार्य आम्ही हे 1 वर्ष झालं चालू केलं सर. हे 1 वर्ष झालं चालू केलंय. तर हे जो मोठ्या प्रमाणात आम्ही काम करणार आहे. हो. आणि जयश्री माने यांनी उभारले आहेत. खूप त्यांचे सासरे वगैरे खूप छान आहेत, कामं केलेत. सगळी जनता आम्ही 2 दिवसाला प्रचार करतोय. ते म्हणतात की ते माणूस भारी आहे, म्हणजे आमच्या शेजारी आहेत, चांगलं काम करतात. ते पण छान आहेत. महादेव पेटरगे त्यांनी पण छान आहेत. सरपंच आहेत, त्यांनी चांगली कामं पण केलेत. उमेदवार पण आहेत आणि गावच्यांना पण वाटतंय की चांगला माणूस आहे. आता जनता ठरवेल की काय करायचं काय नाही. जनताला सांगायला लागत नाही. कोण माणूस कसा आहे, कोण कसा आहे त्यांना कळतं चांगलं. काय फुलजयंती आपला नाना बालके पहिला फेटा आपला फुलजम गावात होता. पहिला फेटा आपला गावात होता. काँग्रेस सरकारपासून होतं आणि आपलं टोपल्या आमदारपासून 50 वर्ष मी ह्या गावचा मी नेता मी घेतला. त्यापासून आमच्या नानानं फेटा तो वारला. मग हे मंगळाचा ह्यो त्यापासून आम्ही राजमध्ये आम्ही काँग्रेस म्हणून आम्ही आम्ही देतो. आम्ही देतो. हा जय मी महाराष्ट्र. हा काय नाव बाबा? माझं नाव कृष्णा रामचंद्र बोरकडे. बर, काय एकंदरीत जिल्हा परिषद पंचायत समिती जिल्हा परिषदला आम्ही आहे राष्ट्रवादीलाच आहे. बर, आम्हाला काय भाजप पाहिजे ना, राष्ट्रवादी आपण आहे. सगळी पहिल्यापासून- राष्ट्रवादी म्हणतात का कशासाठी पहिल्यापासून आहे मी. बर. पहिल्यापासून जवळजवळ आता 10 वर्ष झाली. बालक्यापासून मी राष्ट्रवादीलाच आहे. बर बर बर. कसं आहे भारत नानाचं काम इकडे? भारतानाचं काम 1 नंबर काम आहे. भारतानासारखं काम कोणीच केलं नाही. भारतानासारखं काम कोणीच केलं नाही. माझी तर अडचण लय लांब केले भारतानं. त्यानं माझ्या घरला आल्यावर खुर्चीवर बसलं नाही भारतानं, बर खाली जिमनीवर बसलाय. बर बर. मग त्याची आपण ओळख धरली पाहिजे का नको? मग माझं एवढं आहे. तुम्ही काय घाबरू नका, आपण राष्ट्रवादीला 100% आहे. बर. काय दौला मामाचं काम कसं आहे? दौला मामाचं काम आमचा त्यांचा परिचय नाही, पण इथला त्यांनी जावाय माणूस आहे बर एवढं माहिती आहे. बर. त्यांची सुनबाई उभा आहे. उभा आहे माहिती आहे, पण ते इथला जावाय माणूस आहे. आम्हाला एवढं माहिती आहे, पण तेवढा परिचय नाही आपल्याला दौला मान्याचा. बर. पण हाय आमचा पाठिंबा आहे तुमचा? हाय 100%. काय हुलजंती मधला इथलाच तुमचा एक स्थानिक उमेदवार पण आहे. असू दे की. कसं आहे ते गावाला उमेदवारी मिळाली कसं वाटतं? मी सांगू का, भावकी सोडून कोण जाईल का? एवढंच ओळखून घ्या, दुसरं का. बरोबर. भावकी सोडून पाहुण्याकडे कोण जात नाही. जात 2 आहे तर एकूण रक्त एकच आहे. रक्त एकच आहे, जीव आपला आत्मा एकच आहे. किती तरी भावकी धरून छातीवर लांगी धरून बांधता येते, पाहुण्याला धरता येत नाही. एवढं आहे बा. आणि मी काय साधा सुद्धा माणूस आहे, शेळ्या राखणार माणूस, पण राजकारणात संपूर्ण माहिती असते. काय एवढे दिवस भारत नानाशी कट्टर असणारे विरोधक आज एकदम भाजपमध्ये गेलेत, कसं बघताय? ती बघा, मी सांगू का, तुपासाठी मुसरे खाणारी बी असते ती. पण आम्हाला ते तूप खायचं बी नाही आणि मुसरे बी खायचं नाही. अख्ख्या गावात कुणाला विचारा मी कुठल्या बाजूला आहे, आणि मला अजून पात्र कुणी सांगायला नाही. फक्त तुम्ही तेवढे विचारा. मला विचारतच नाही. ती राष्ट्रवादीला माणूस आहे म्हणायचं, त्यांना माहिती आहे. मी एक आहे आणि आमच्या गावचं एक धनगराज पोरगा, आम्ही दोघंच राष्ट्रवादी कट्टूर भारताला बालक्याचा उमेदवार. भरत बालक्याला तर भेटलेला जात नाही, भेटल्याशिवाय गळ्यात पडून रडलाय माझी भरत बालक्या.
कसं आहे भगीरथ दादांचं काम? चांगलं. हम्म. पण आता त्याच्या नशिबात तसं आले आता होईल. हो मी सांगू का, एकदा पडलं दोनदा पडलं तिसऱ्यांदा तर फाडात कुस्ती होईलच की. होणार की हा का होत नाही. होणार. मग एकदा कुस्ती त्या भारताने बालका येतेच. नानांनी इकडे काम चांगले केले नाही. लय भारी अहो. आज तुम्हाला एक मुलगा झालाय, मुलाचं बारसं ठेवायचं आहे म्हणलं तर आहेत हजर झालंच. ठीक आहे. आता हाय ह्या आमदारची माझी 2-3दा भांडणं झाली. बर. माझ्याकडे फडणवीस शिंदेचा फोन नंबर सुना काय बर बर बर. त्याच्या पातून मी जाऊन आलो. काय फडणवीसांनी मिटवलं का मग? हा भेटलं नाही. त्याने म्हणल्या मी 10 लाख दिल्या म्हणले तुमच्या कामासाठी. आमदारच्या हातात गेले, आता आमदार करणार असं झालं. नाही म्हणलं तर तुम्हाला फोन नंबर द्यावा म्हणलं तर मी साधा सुद्धा माणूस. पण राजकारणात तुम्ही चांगलं नाव आहे हा तुमचं. हा म्हणून म्हणलं जाणतं माणूस आहे म्हणून एक विचार घ्यावा म्हणून तुमच्यापर्यंत पोहोचलो आम्ही. तुम्ही बिन कुशाल डोळं झापलं बसा. काय गावाचं वातावरण कसं राहतं मग? हो इलेक्शनचं? मी सांगतो ऐका जरा. आजचा माणूस उद्या राहत नाही. थोडं 100% तुम्ही लिहून घ्या. एका राहतात सगळं पलटी होत. आता ते भाजपकडे गेलाय ते नेता माझा भाऊच आहे. बर 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 पण ते मला सांगत नाही. बर बर बर. तो इकडे तकडे असं सांगत नाही. काहीच नाही. त्याला माहितीच आहे. राष्ट्रवादी. त्याला मी आमच्या भावाला काय सांगितले, वरल्या पातळीत तुझ्या मागे नाही, खाल्ल्या गाव पातळीत काय तू कुठे विचार तुझ्या मागे. वरल्या पातळीत त्याने येत नाही, तालुक्याच्या पातळीवर माझ्याकडे येत नाही. माझा भाऊच आहे. त्या भावाला विचार, महारतीला माहिती आहे. नमस्ते. नमस्कार नमस्कार. काय नाव? मनगिनी चिमणा पेटरी. काय वातावरण कसं आहे गावचं? हे चांगलं आहे. एक नंबर आहे. पाच बायची पासून इकडे या भागात सगळं भ्याच काय गरज नाही. कुणाचं वातावरण आहे? हा कुणाचं? आपला महादेव पेटरी बर. आणि ते आपले कोळ्याकर काय त्यांचे नाव माने. हा दौलत माने. बर. दोघांचं काय भ्याच गरज नाही. काय असं काय वातावरण पेट्रीचं कसं आहे काम इथं? कोणाचं? पेट्रीचं कसं आहे काम? काय चांगलं पुतण्यासाठी ते बर. पुतण्यासाठी हम्म. काय चांगली गोष्ट आहे. मानवी चांगला आहे. ते आपले गँग सगळं फुटून गेल्यामुळं ते गँग गेली तिकडे भाजपात. म्हणतात आमचे लोक फिरले त्याला. बर. काय काय एवढे दिवस बालकीने चांगलं सहकार्य केलं तरी ती भाजपमध्ये गेली, कमळ फुललं. हे खायसाठी पुळात जो बाकी काय सुखासाठी नाही, ते आपल्यासाठी जात नाही. सुखासाठी त्यांच्या स्वार्थासाठी झाले. त्यांच्या स्वार्थासाठी गेले ते. आपण काय किंमत दे, दुसरा देव भाव होता त्याला किंमत असेल. हात तुकडं दारू तुझं गाठर देऊन पडदा बाड्या याचा हसलं धना करू नको म्हणजे त्याला. जेवढं बी आम्ही निवेदन नाही त्यांना. येणार आहे उद्यापासून मी. काय त्यांच्याकडे काम होतं का काय? कोणाकडं त्यांच्याकडे कशाच काम केलं? त्यांची घर भरून गेले. मग कशा गोरगरीब काम करते. काय भारत नानाचं काय इथं काम आहे का? भारत नानांचं भारत ना बलके. ते भारतीय असं तर भारतीय लय जोरात काम आणि ते मानव समाधाना पोर पण चांगला आहे. काय विषय चांगला आहे त्यांचा. आम्ही भारतीयाच्या घरी 2-3 वेळा गेलो. चांगले माणसं आहे. घर बीर बघून आले गेले माणसात चहा करतो म्हणा नको म्हणता. काय तसं काय शेव बसाय ना त्यांना. आणि त्याच्या झाडातलं एक टेम्पो भरून आम्ही नारळ भरून या पर्यंत. ही काय सगळं तोड लावण्यासाठी काय चोराच पार्टी सगळं हे गावाला. आता ही जर आपली पार्टी निवडून मग नाही त्यांचा कळते मोहरा. ही आता काय ही आई घाले कधीपासून यांची पाठ परवा करतो मी. त्याला माया दया नाही. आता ह्यांदा वाईट कळलं की चांगलंच कळलं त्यांना. देवला मामाचं काम कसं आहे? दावला मामा तर त्यांचं आपले काही एवढे परिचय नाही. काय त्यांची सून उभा आहे. होय मला काय दुसरं असू दे. असं तरुण म्हणलं आपल्या समाज जरा जाऊ तरुण मोर असे जाते. काय म्हणते ते वरण काम होत नाही, तसं होत नाही, लावडा होत नाही.
खालचा माणूस करतो तर चांगला असेल तर चांगलंच होते. हे खाऊन बसणार नाही, वर्षातून निधी येत नाही. काहीतरी नाव ठेवतील ते गोरगरिबाला काय फसवायचं काम सगळं. तसं काय नाही. चांगले ते वातावरण आहे. उद्यापासून तिकडे हा भाग तर बरे आहे ना सगळे. हो. काय भाजपला कसं वातावरण भाजपचं इथं? आपल्याकडे कोण कुसर विचार नाही, ते आलंय म्हणून बी त्यांना विचारणार. ते तर माझ्या सामने 2-3 वेळा येऊन गेला. आमच्या आमच्या भाकीलाच आहे लक्ष्मण पेटरे. काय आहेत का इथं राहायला इथंच असतं? ते पहिले सरपंच करून बोंबलं, त्या बायकोच्या सासरवडी जाऊन उभा राहायला ते पोट भरायला. ते काय काय तिची भाव ती आहे ती. आता सकाळी स्टँडवर भेटत काय काही बोललं नाही. आले तिथं आले बी होते. ते राष्ट्रवादी माणसं आली तर मला चुकून मी बोललाय, त्यांना बी आपण बोललो. काय गरज काय ते येत नाही, त्यांना माहिती आहे. लय सोय दिलं त्यांना तुझी घरी. बऱ्या सगळं जरा व्यवस्थित फक्त भांडणं करायचं नाही. माझ्या कोण काय तर बोललं तरी मी काय बोलायचं नाही. करायला पाहिजे. ते आपले शेत 100% देऊ, काय भ्यायचं गरज मोठी हाय तर 13 का 14 आपले काय इथले मंदिराचे पुजारी कोणाच्या मागे आहेत? हे आपलीच आहे, माझीच माणसं आहे ती बी. हे जे भाग आहे नाही पुजारी ते काय खोटेकरची अड्डे पेटगे हे सगळं त्या चुकून येणार दुसऱ्याला कोणी येऊन देत. तसं एखादा थोडा असतो ते आपल्याला जे बाकी 1-2 प्रत्येक त्याची पाठीमाग आम्ही काय म्हणू. तसं जाणार एखादं खुलीला असते प्यासाठी खायसाठी काय सोपलेलं असतं ते. बरं आहे वातावरण तर बरं आहे ना. हे भाऊ आम्हाला काय दिवसभर दम निघत नाही पायामुळे. नमस्कार, काय नाव आपलं? माझं नाव लक्ष्मण तुकाराम मल्हाळे. काय तुमच्या घरात एक उमेदवारी मिळाली बीजेपीची, केंद्रात भाजप आहे, राज्यात भाजप आहे. काय एकंदरीत कसं बघताय हे सगळं? गावात संपूर्ण गाव फुलजयंती गण याच्यामध्ये ना माझ्या भावाला जास्त पसंती आली आणि सर्व गावातील जेवढे सरपंच आहेत सगळ्या सरपंचांनी माझ्या संपूर्ण हुलजंती गाव आमच्या गावात एकही विरोध राहिला नाही. सगळ्या माणसांनी आमच्या भावाला पसंती दिली आणि संपूर्ण गावाने आम्हाला सपोर्ट केला आणि उभं केलं की गावामध्ये येणाऱ्या काळामध्ये लोकसेवेची कामं झाली पाहिजेत, गोरगरिबाची कामं झाली पाहिजेत, सर्वसामान्य लोकांचे जे प्रश्न आहेत ते प्रश्न मार्गी लागले पाहिजेत. यासाठी एक धडाडीचा कार्यकर्ता म्हणून, एक लोकप्रतिनिधी म्हणून संपूर्ण गावांनी आणि फुलजयंती गणातील सर्व गावांनी आमच्या भावाला निवडलंय. त्यासाठी मी प्रत्येक गावातील मतदारांचं लोकप्रतिनिधीचं मी पहिल्यांदा धन्यवाद करतो. आणि काय विजन असणार आहे या निवडणुकीत? आमचं विजन हे आहे तर जे गावगाड्यातील लोकांचे जे प्रश्न आहेत, जसं लाईटचं प्रश्न आहेत, कुणाला डीपी नाहीत, कुणाला विहिरी नाहीत, कुणाला घरं नाहीत, शाळेचा प्रश्न आहेत. माझ्या गावातील कितीतरी अशा भगिनी आहेत त्यांना निराधार आहेत, त्यांना आधाराची गरज आहे. केंद्र सरकार आणि राज्य सरकार, केंद्रामध्ये बीजेपीचं सरकार आहे, राज्यामध्ये पण बीजेपीचं सरकार आहे आणि आमचे कार्यसम्राट आमदार समाधानदादा आवताडे आमच्या इथे आम्हाला खूप सपोर्ट करतात. आमचं विजन हे आहे की केंद्रातून राज्यातून येणारा प्रत्येक व्यवस्था, प्रत्येक जे सुविधा आहेत त्या गावातील प्रत्येक माणसापर्यंत पोहोचवायचं आहे आम्हाला. हे आमचं सगळ्यात पहिलं ध्येय आहे. एकंदरीत कुठेतरी केंद्र शासनाच्या राज्य शासनाच्या योजनाचा सुद्धा तुम्हाला फायदा होईल. लाडकी बहिणीचा योजनेचा फायदा असेल, केंद्र शासनाच्या राज्य शासनाच्या ज्या फायदा असतील त्याचा तर फायदा बीजेपीला होणारच आहे. गाव पातळीवरती जे प्रश्न आहेत ते प्रश्न त्या दादांपर्यंत पोहोचले पाहिजे, दादांपासून केंद्रापर्यंत राज्यापर्यंत पोहोचले पाहिजे. जर ते पोहोचतील तर त्याचा नक्की येणाऱ्या काळामध्ये बीजेपीला फायदा होणारच आहे. पण लोकप्रतिनिधी म्हणून हे आमचं कर्तव्य समजतो आणि आम्ही ते पूर्ण करण्यासाठी जे सर्वोपयोगी आम्ही प्रयत्न करणार ते आम्ही कमी पडून देणार नाही. नमस्ते. नमस्कार. काय नाव? मारुती पंडित पेटरगे. काय एवढं छोटं गाव असून घरात उमेदवारी आहे, काय वाटतं नेमकं? आज परिस्थिती अशी निर्माण झालेली आहे की फुलजंती गटामध्ये उमेदवारच नाही अशी वल्गना समोरच्या पार्टीचे लोक करत होते. त्यामुळं अचानक पक्षाने मला सांगितलं की बाबा आपल्याला लढायचं आहे आणि तुमची उमेदवारी फायनल करायची आहे. मग पक्षाचा आदेश मानून
मी म्हणलं ठीक आहे, पक्षाने जर जबाबदारी देत असेल तर मी करायला तयार आहे. तर पक्षाने आम्हाला कुठलेही मला राजकीय मोठा म्हणजे वारसा नसताना देखील पक्षाने माझ्यावर भगीरथदादा भालकेंनी माझ्यावर एवढी मोठी जबाबदारी दिलेली आहे. आणि आज फुलचंदी गावामध्ये सर्व नेते मलिदासाठी एका बाजूला गेलेले असताना, त्यांच्या स्वार्थासाठी एका बाजूला गेलेले असताना, गोरगरीब जनतेच्या आशीर्वादानं, गोरगरीब जनतेच्या जीवावरती त्यांच्या साथीने मी आज या ठिकाणी उभा आहे. आणि जनतेचा अतिशय प्रतिसाद चांगला मिळत आहे. आणि प्रकर्षाने एक गोष्ट मला जाणवायला लागले, गोरगरीब जनतेचा प्रतिसाद आहे, पण एखादा जर कार्यकर्ता माझ्या बाजूने जर उभा राहिला तर त्याच्या घरी जाऊन त्याला धमक्या दिल्या जातात आणि त्याला सांगितलं जातं बाबा तुला भविष्यात अडचण येते. एखादा बिझनेसवाला असेल तर त्याला सांगितलं जातं की तुझ्या धंद्यावरती परिणाम होईल. त्यामुळं आज अशी परिस्थिती निर्माण झाली आहे, लोकांना मनामध्ये खदखद निर्माण झाली, पण आज कुणासमोर मांडता येणं झालेली आहे. ही एक शोकांतिका आहे. आणि लोकशाहीवरती आज घाला घालण्याचं काम या ठिकाणी होत आहे. आज लोकांना लोकशाही पद्धतीने जगता येणं झालंय. आणि जर याच्यावरती आपण जर जिद्दीने पुढे नाही गेलं तर एक दिवस लोकशाही संपण्याच्या मार्गावरती आहे, एवढं मी सांगू शकतो. काय एकंदरीत काय तुमच्या उमेदवाराचं विजन काय आहे? या ठिकाणी पहिलं विजन असणार आहे की आपली लोकशाहीमध्ये लोकशाही टिकवली पाहिजे. आणि दुसरं, या ठिकाणी अनेक प्रश्न आहेत, रस्त्याचे प्रश्न आहेत, पाण्याचे प्रश्न आहेत आणि स्वच्छता, हा अनेक प्रश्नावरती आम्हाला काम करायचं आहे. आणि गोरगरीब जनतेचे प्रश्न या ठिकाणी आम्हाला मार्गी लावायचे आहेत. काय एकंदरीत समोरचे उमेदवार भालकेचे कट्टर समर्थक होते, पण ते अचानक बीजेपी मध्ये गेले. BJP हो, भालकेचे कट्टर समर्थक होते, पण आज मलिनासाठी सगळेजण जिकडं मलिन आहे तिकडं, जसं म्हणतात ना गुळ तिथं माश्या जमा होतात, त्या पद्धतीनं सर्वजण एका बाजूला जात असताना देखील गोरगरिबांच्या मधून एक नाव सुचवण्यात आलं पार्टीला की तुम्ही उमेदवारी लढवली पाहिजे. पार्टीने सांगितलं की तुमची उमेदवारी फायनल करायची आहे. तर मी म्हणलं ठीक आहे, पार्टीने सांगितलं तर मी उमेदवारी लढवायला तयार आहे. तर आज कुठलीही पार्श्वभूमी राजकीय वारसा नसताना देखील या ठिकाणी जनतेच्या जीवावरती, जनतेच्या जोरावरती मी या ठिकाणी उभा आहे.